हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 7. कर्मसिद्धांताचे प्रयोजन. आपण अर्जुनाची कलाटणी आणि त्यानंतर भगवंत श्रींची कलाटणी यावर चिंतन पाहिले. अर्जुन प्राथमिक भौतिक उपदेशाने ऐकायच्या मनस्थितीत मुळीच नाही. त्याला युद्ध सोडून जाणारा पळपुटा, नपुसक अशी शेलकी विशेषणे देऊनही तो त्याने बदला नाही. उलट तोच भौतिक, परंतु भौतिकात ज्याची उत्तरे सापडणे जवळजवळ अशक्य असा युक्तिवाद करत आहे असे लक्षात आल्यावर भगवंत श्रींनी त्याला आध्यात्मिक उपदेश करून योग्य मार्गावर आणण्याचे धोरण स्वीकारले. अर्थातच हा उपदेश अध्यात्माचा म्हणजे आत्माचरणाचा, योगाचरणाचा आहे. त्यासाठी भगवंत श्रीने अर्जुनाला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग साध्य करण्याचा उपदेश केला. यासाठी त्यांनी सुरुवात केली कर्मसिद्धांत सांगून. कर्मसिद्धांत पाहण्याआधी आपण त्याची प्राथमिक माहिती करून घेऊ. कर्मसिद्धांतांचे प्रयोजन काय आहे, ते कोणासाठी आहेत, ते कोणी कसे तयार केले, या प्रश्नांची उत्तरं आपण पाहू. कर्मसिद्धांत हे ओम, ध्वनी, वायू, तेज, चैतन्य, प्राण, ऊर्जा, प्रकाश या सप्तब्रह्मतत्वांप्रमाणे मूलभूत नाहीत. ही तत्वे मानवी जीवन सुरू झाल्यानंतर ते प्रगल्भ करता करता आपोआप आचरणात आलेले आहेत. त्यायोगे मानवी जीवन आनंदमय होत आहे असे लक्षात आल्यावर त्यांना तत्त्वज्ञानाचे महत्त्व मिळाले. वनस्पती जीवसृष्टीला आपण नित्य बोलीभाषेत निसर्ग असेच म्हणतो. इतके वनस्पती जीवसृष्टीचे आचरण नैसर्गिक नियतीला मंजूर असे आहे. तसेच काही विचित्र वेळी अत्यंत तुरळक प्रसंगी अपवादात्मक गोष्टी वगळता मानवेतर प्राणी सहजच, जात्याच, उपजतच नैसर्गिक आचरण करतात. कारण देहधर्म जीवित ठेवण्यापलीकडे त्यांना बुद्धी, स्मृती, मन, आकलनशक्ती नाही. त्यांचा देहही या पलीकडे काही करण्यासाठी सुयोग्य नाही. काही पाळीव प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक नित्य व्यवहाराशी असंगत अशा गोष्टी मानव शिकवितो. असे प्राणी ते शिकतातही, परंतु हे शिक्षण अत्यंत मर्यादित गोष्टींपुरतेच आहे आणि तेही खायला प्यायला आयते मिळते. राहणे आणि संरक्षण हे त्यांना करावे लागत नाही. यामुळे ते निमूटपणे मालकाचे ऐकतात. परंतु चुकून जर शेपटीवर पाय पडला तर चावतातही. मानव या प्राण्यांच्या हुशारीचे फारच अवास्तव वर्णन करतो. हा त्याचा अहंकार असतो. ऐकणाऱ्यांच्या ते सहजच लक्षात येते की हे असत्य आहे. सांगायचा मुद्दा इतकाच की स्वभावतःच मानवेतर जीवसृष्टी नैसर्गिक आचरण करणारी आहे. त्यांच्यासाठी काही निराळी शिस्त, नियम, कायदे तयार करावे लागत नाहीत. ते नैसर्गिकच स्वयंशिस्तप्रिय आहेत. मग त्यांना मानव आणि अन्य जीवसृष्टी यात समंजस कोण हे आपणच ठरवावे. मानवी देह उत्क्रांत झाल्यावरही सुरुवातीला कर्मसिद्धांत असे काही निराळे अस्तित्वात नव्हते. कारण मानवही अन्य जीवसृष्टीप्रमाणेच पूर्ण नैसर्गिक, सहजच नियतीला अनुसरूनच आचरण करत होता. त्याची प्रगल्भ बुद्धी, स्मृती, आकलनशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती वापरून त्याने या ब्रह्मांड नायकाचा शोध लावला. यावेळी त्याने ब्रह्मांडामधील अनेक वैश्विक रहस्ये शोधून काढली. हे सर्व विज्ञान सूत्ररूपाने पाठ करून जतन केले. आज उपनिषदांच्या रूपाने आपल्यासाठी हे सर्व उपलब्ध आहे. अनेक पाश्चात्य देशांमधील अत्याधुनिक शास्त्रज्ञांनी याचा भरपूर उपयोग केला
आणि करत आहेत. यामधूनच मानवाला त्याच्या आणि अन्य जीवसृष्टीच्या अस्तित्वामधील हा जमीन आकाशा एवढा फरक का आहे याचा उलगडा झाला. मानवी देहाची उत्क्रांती का थांबली याचे उत्तरही त्याला मिळाले आणि याला अनुसरून त्याने स्वदेहामधील औषात्म्याची योग जुळवून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यथाकाळी अध्यात्मशास्त्र त्याला उमजले आणि तो मुक्त होऊ लागला. परंतु पुढे मानवी बुद्धी, स्मृती, आकलनशक्ती जसजशी प्रगल्भ होत गेली तसतसे त्याच्या विचारांची, कल्पनांची, तर्काची व्याप्ती वाढत गेली आणि मानव अनैसर्गिक, मुद्दामहून नियतीचा विचार न करता स्वतःच्या मर्जीनुसार, बुद्धीनुसार, आकलनानुसार वर्तन व्यवहार करू लागला. हळूहळू भौतिक सौख्य, मौज, मजा, चंगळ, देहसुख यासाठी सुविधा शोधून त्या निर्माण करण्याकडे कल वाढला. यात पाश्चात्य देश फार झपाट्याने पुढे गेले. पौर्वात्य देश आत्मा, परमात्मा, शांती, मुक्ती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान इत्यादीत अडकून राहिले. परंतु सुखसोयींचे लोण सर्व जगभर पसरायला वेळ लागला नाही. यासाठीच जगायचे असते. मानवी आयुष्य, देह यासाठीच आहे. त्याला सर्वच बाबतीत अनन्यसाधारण कौशल्य, सजीवांसह सर्वांचा उपभोग घेण्याचे वरदान आहे, अशा समजुतीने तमाम मानव वर्तन करू लागला. चंगळवाद भरपूर फोफावला आणि येथेच सर्व घोटाळा सुरू झाला. मानव अनैसर्गिक नियतीच्या विरुद्ध वागू लागला. याचा निसर्गावर, पर्यावरणावर परिणाम होऊ लागला. हा परिणाम नष्ट करून बिघडलेली घडी पूर्वपदावर बसविण्यासाठी स्वतः निसर्ग उपाय करू लागला. यामधूनच निसर्गाकडून, नियतीकडून आध्यात्मिक तत्त्वज्ञान उत्क्रांत झाले. मानवाने दुर्वर्तन केले तर त्याची नोंद चित्रगुप्त होऊन औषात्मा ठेवू लागला. याला आपण संचित प्रारब्ध असे म्हणतो. याची अंमलबजावणी औषात्मा यमधर्म होऊन स्वतःच करू लागला. संचित संपवण्यासाठी तो पुनर्जन्म घेऊ लागला, कारण एरवी त्याला मुक्त होता येईना. कर्मसिद्धांत सर्वांसाठी आहेत हे प्रत्येकाने समजून उमजून जाणून घ्यावेत आणि यांचा विचार करूनच आचरण, प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल करावी अशी अपेक्षा आहे. कारण आपल्याला मुक्ती मिळवून देणारे हे कर्मसिद्धांत आहेत. तथापि विशेष करून हे सिद्धांत 2 प्रकारच्या लोकांसाठी आहेत. यापैकी पहिला प्रकार आहे तो आम जनता. बहुतांशी जनता अनभिज्ञपणे त्यांचे पालन करत नाही. त्यांना हे कर्मसिद्धांत आणि त्यांचे महत्त्व माहीत नाही. तेव्हा अशा लोकांनी हे सिद्धांत जाणून त्याप्रमाणे आचरण करावे हा हेतू आहे. यायोगे एकूणच समाजामध्ये सलोखा, एकोपा, समानता नांदेल अशी अपेक्षा आहे. मी एका ठिकाणी काही कौटुंबिक कार्यक्रमाला गेलो होतो. नेहमीप्रमाणे नियोजित वेळ झाली तरीही कार्यक्रम सुरू होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. मग अशावेळी मंडळी गप्पांचा फड जमवला. एक नक्की की काहीही नियोजन नसताना अशावेळी आयत्यावेळी सुचलेल्या विषयावर गप्पा जास्त रंगतात. त्यावेळी नोकरीवरून निवृत्त झालेल्या 2 बुजुर्गांमधील संवाद मला ऐकायला मिळाला. एकाने दुसऱ्याला विचारले, आपला दिवसभराचा कार्यक्रम काय असतो? त्या दुसऱ्याने उत्तर दिले, अहो कसला कार्यक्रम आणि कसलं काय? माझा प्रयोजन, आयोजन, नियोजन यावर विश्वासच नाही आणि मला ते जमणारही नाही. जाग आली की उठतो, आरामात आवरतो, भूक लागली की खातो, लहर आली तर नाटक, सिनेमा, गाण्याला जातो, नाहीतर कोणाकडे तरी जाऊन गप्पा ठोकतो. काहीच नसेल तो कोपऱ्यावरच्या कट्ट्यावरील अड्ड्यावर जातो, झोप आली की झोपतो.
अशांसाठी हे कर्मसिद्धांत आणि हे प्रवचन आहे. अर्थात अशाने नाटक, सिनेमा, गाणे, गप्पा याऐवजी हे किंवा अशी प्रवचने ऐकली तर, एकूण त्याची अंमलबजावणी केली तरच आपण सुखदुःखात जगत आहोत, आपल्याला निखळ आनंद मिळत नाही याची खंत त्यांना असेल तरच हे शक्य आहे. आता कर्मसिद्धांत ज्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठी आहेत ते लोक म्हणजे कर्तव्य कर्माची चांगली जाण असूनही, कर्तव्य कर्म करायला पाहिजे असे माहीत असूनही, तसे न केल्यास त्याचे परिणाम काय होतात याचे आकलन असूनही काही कारणे सांगून कर्म करण्याची टाळाटाळ करणारे लोक, आयत्या वेळी नको ते पांडित्य आठवून कर्तव्यच्युत होणारे लोक, नको ते नेमकी विपरीत बुद्धी पाजळणारे लोक, अशांसाठी हे कर्मसिद्धांत आणि हे प्रवचने आहेत. या अशा दुसऱ्या प्रकारातील लोकांचे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील अर्जुन. कर्तव्य कर्माची चांगली जाण असूनही, ते आचरणात आणण्याची सर्वतोपरी उत्तम क्षमता असूनही, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची चांगली समज असूनही, आयत्या वेळी त्याच्यामध्ये विपरीत भावना उचंबळून आल्या आणि तो त्याच्या कर्तव्यापासून पळून जाऊ पाहत होता. परंतु येथे आपल्या सर्वांच्या नशिबाने त्याचा सारथी म्हणून खमक्या पूर्णावतारी श्रीकृष्ण भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तम होते. ते त्याच्यासमोर चट्टानासारखे ताठ उभे राहिले. यामुळे अर्जुनाच्या निमित्ताने त्याच्या माध्यमामधून आपणा सर्वांना श्रीमद भगवद्गीता या नामे एक वैश्विक मोलाचे गहन तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ जाणून घ्यायला मिळाला. राहत्या ठिकाणी युद्धासंबंधी विचारविनिमय करायला, रणनीती ठरवायला सर्व कुटुंबियांची सभा भरली असताना मोठ्या वीरश्रीपूर्णतेने, आवेशाने, त्वेषाने भाषण करून अर्जुनाने श्रीकृष्णासह आपल्या भावंडांच्या अन्य कुटुंबियांच्या उपस्थितीत रणगर्जना करत ठामपणे युद्धाला तयार असल्याचे जाहीर केले. आणि त्या भरात रणांगणावर आल्यावर त्याने आपला सारथी असलेले भगवंत श्री यांना तो म्हणाला, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. याचप्रमाणे यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानानवस्थितान् कैमर्यासह योध्यवमस्मिन् रणसमुद्यमे. तसेच योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेन्न समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. माऊली याचं निरूपण करतात. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा, आता झडकरी रथू पेलावा, नेवनी मध्ये घालावा दोन्ही दळा. जब मे नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते जे. येथ आले असती आघवे, परी कवणेसी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. अर्जुन भगवंत श्रींना म्हणाला, आता लवकर माझा रथ हाका, वेगाने पळवा आणि दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन व्यवस्थित उभा करा. राहत्या ठिकाणी सभेमध्ये भाषण करताना युद्धाने ज्या भारावलेल्या अवस्थेत अर्जुन होता, त्याच भारावलेल्या अवस्थेत तो रणांगणावर येऊन युद्धाला उतावीळ झालेला आहे. भगवंत श्रींना तो सांगत आहे की आता मला जास्त धीर धरवत नाही. रथ भरधाव सोडा, त्वरा करा आणि रथ दोन्हीही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करा. म्हणजे लढाई करायला आलेल्या सर्वांना मी न्याहाळून घेईन. मला समजू दे की येथे कोण कोण युद्धोत्सुक आहेत, कोणाकोणाला युद्धाची खुमखुमी आलेली आहे. मला चिल्लापिल्ल्यांशी लढायची इच्छा नाही. सर्वांना पाहून कोणाशी लढावे हे मी ठरवीन. माऊली पुढे म्हणतात, बहुत करोनी कौरव हे आतुर दुःस्वभाव, वाटिवे वीण हाव बांधिती झुंजी. बहुतेक करून सर्व कौरव दुष्टांच्या स्वभावाप्रमाणे उतावीळ आततायी आहेत. कारण अंगी पराक्रम नसताना ते युद्धाला आतुर, अधीर, उत्सुक झाले आहेत.
त्यांना त्यांची अवकात माहीत नाही. आपणच खड्डा खणून स्वतःचा पाय मुरगळून घेत आहेत, हे आत्मघात करायला निघाले आहेत. दुष्टांना निंद्यकृत्य करायची घाई झालेली असते, कारण कृतीच्या परिणामांचा विचार न करता दुष्ट लोक वर्तन करतात. यामुळे त्यानंतर त्यांना पस्तावायला होते. तरीही याचा काही उपयोग नसतो, कारण परिणाम भोगूनही हे कधीही सुधारत नाहीत. आपल्या प्रत्येकामध्ये देव आणि दानव असे दोन्ही वास करत असतात. प्रसंगानुसार आपल्यातील तम रज सत्व यापैकी कोणता गुण उदित होतो यावर आपल्यामधील देवत्व की दानवत्व उफाळून येते हे अवलंबून असते. यासाठी या दोहोपलीकडे संयमी असणे महत्त्वाचे असते. अर्जुनाचे हे बोल त्याच्या वीरश्रीयुक्त स्वभावाला साजेसे शोभेसेच आहेत. त्याचा तसा प्रत्यक्ष पराक्रम सर्वांना माहीतही आहे. यामुळे भगवंत श्रींनी खुश झाले असावेत. यामुळे त्यांनी अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे लगेच रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला आणि ते अर्जुनाला म्हणाले, येथे युद्धासाठी उत्सुकतेने एकत्र आलेल्या कौरव पांडवांना पाहून घे. माऊली सांगतात, ऐसे गोत्रची दोन्ही दळी उदित झाले असे काळी, हे अर्जुने तेथे वेळी अवलोकिले. तेथे मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. अशा प्रकारे तेथे दोन्ही बाजूने आपलेच गोत्रज बांधव एकमेकांना मरणाच्या हेतूने एकत्र आलेले अर्जुनाने पाहिले आणि अकस्मात त्याच्या मनामध्ये गोंधळ झाला, गडबड उडाली. मन भांबवले, द्रवले. यामुळे या जगज्जेत्या अपराजित महान योद्ध्याची वीरवृत्ती त्याच्या देहामधून गळून गेली. त्यावेळी अर्जुनाने भगवंत श्रींनाच युद्ध कसे करू नये यासंबंधी तत्त्वज्ञान सांगितले. शेवटी संजय म्हणतो, एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोकसुविघ्न मानसः. माऊली असं निरूपण करतात, मग अत्यंत उद्वेगाला न धरत गहीवरून आला, तेथ उडी घातली खाली रथोनिया. मग धनुष्य बाण सांडिले, न धरत अश्रुपात आले. मग अर्जुन अत्यंत भावनाविवश झाला, त्याला त्याचे आवेग आवरता येईनात. त्या भरात त्याने रथामधून खाली उडी घेतली, धनुष्यबाण टाकून दिले आणि उमाळे येऊन तो रडू लागला. एका न्यायाधीशांची मोठी सुप्रसिद्ध गोष्ट मी तुम्हाला मागे सांगितली होती. ती कर्मसिद्धांत त्याचे तत्त्व समजावे म्हणून येथे थोडक्यात सांगतो. एक न्यायाधीश परखड न्याय देणारे अगदी कडक म्हणून सुप्रसिद्ध होते. आतापर्यंत त्यांनी अनेक गुन्हेगारांना कठोरपणे फाशीची शिक्षा दिली होती. परंतु एक दिवस त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा खुनी गुन्हेगार म्हणून आरोपी आला. त्या मुलाच्या विरुद्ध सर्व पुरावे पुरेसे होते. यामुळे त्याला फाशी देणे अपरिहार्य होते. ते पाहून ते न्यायाधीश फाशी देणे कसे अमानुष आहे, गुन्हेगाराच्या जगण्याचा नैसर्गिक हक्क विचारात घेऊन फाशीची शिक्षा रद्द करायला पाहिजे. तोही एक माणूस आहे, त्याला सुधारायला संधी दिली पाहिजे. त्या गुन्हेगारामागे त्याच्या कुटुंबियांचाही विचार करायला पाहिजे वगैरे तत्त्वज्ञान पाजळू लागले. अर्थातच हे कर्मसिद्धांताच्या विपरीत आहे. कर्तव्य कर्म करताना भावनांना थारा द्यायचा नसतो. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, कोणाच्याही दबावाखाली न येता नियमानुसार आपले कर्म चोख करायचे असते. तसे केले नाही तर कर्मसिद्धांताप्रमाणे हा प्रमाद आहे, याचे प्रायश्चित्त भोगावेच लागते. हे प्रायश्चित्त अल्पावधीत, काही काळाने किंवा जन्मांतरी, परंतु भोगावेच लागते हे जाणून घ्यावे. आता अल्पावधीत कसे प्रायश्चित्त भोगावे ते पाहूया. आपल्या हातून कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला
तर तो तत्क्षणी चावतो. आपण आंधळ्याला वृद्धाला रस्ता ओलांडायला मदत केली तर ते लगेच तेथेच आशीर्वाद देतात. तसंच काही वेळाने आपल्याला शिक्षा कशी होते ते पाहूया. आपण एखादे व्यसन केले तर काही वर्षांनी आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपण परीक्षेत योग्य उत्तरे लिहिली तर काही महिन्यांनी परीक्षेचा निकाल लागतो. आपण चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. आता जन्मजन्मांतरी शिक्षा कशी होते ते पाहूया. आपण छुपेपणाने केवळ आपल्या मनालाच माहीत असू शकतो असा एखादा प्रमाद केला तर जरी सरकारी यंत्रणेमधून आपली त्या जन्मी सुटका झाली तरी चित्रगुप्त याची नोंद ठेवतो आणि त्याप्रमाणे पुनर्जन्मामध्ये आपल्याला शिक्षा होते. याचप्रमाणे आपण सत्कृत्य केले की जरी त्याच जन्मी त्याचे फळ आपल्याला मिळाले नाही तरी चित्रगुप्त याची नोंद ठेवतो आणि त्याप्रमाणे पुनर्जन्मामध्ये आपल्याला त्याचे सुफळ मिळते. आपल्या हातून प्रमाद होऊ नयेत म्हणून कर्मसिद्धांत समजून घ्यायचे असतात. त्या बरहुकूम कर्म करायचे असते, आचरण करायचे असते. या योगे आपले जीवन आत्माचरण केल्यामुळे सुखदुःखातीत केवळ आनंदात जगले जाते. आपली योगधामे मुक्तीची यात्रा मार्गस्थ होते. यासाठीच हे कर्मसिद्धांत आणि त्यांचे प्रयोजन आहे. हरिओम.